शिवपर्व इथं थांबवा.
उठले नाही. प्रमाण ठरवा. शिवात अस्तित्व विश्वात रामाला व्हायचं करायचं आहे. म्हणजे शिवपर्वत मला नष्ट करायचंय बरोबर. आणि दानवांचं दानव पर्वत मला निर्माण करायचंय. पण आपल्या जीवनात सुख प्राप्त करण्यासाठी दुसऱ्यांच्या जीवनात दुःख कधी देऊ नये म्हणून मी तुम्हाला समजावण्याचा प्रयत्न करते. तुमचा ठेवलाय तो मान याच्यामुळे तुमचं होऊ दे अपमान आणि तुमची होऊ नये मानखंडना असं वाटत जायतो. अपमानाच्या पलीकडं जात वासनिष्ठान दे दानवेश्वर तुमच्या पोकात थमकावलेला भिडव नाही. म्हणजे शब्दात तुम्हाला सांगितलं असेल तर तुमच्या मनाला वाटेल आणि बुद्धीला पटेल याप्रमाणे तुम्ही वागणार आहात. पण माझा विश्वास आहे जसा तसा म्हणजे ठोसा ठोसा अध्याय ठसा फक्त देहात ताजा द्यावं. किती प्रयत्न कर. मुख्यमंत्री खोल व्हायच्या हातातील. शांत पाठारी का घेतलंस? याला कारण कोण गं? मी तुमच्यावर प्रसन्न आहे आणि प्रसन्न होऊन तुम्हाला मी वरदान देते. तुम्हाला कोणत्याही अस्त्र-शस्त्राने मृत्यू प्राप्त होणार नाही. पण ज्यावेळी शंभू महादेव आपले नेत्र उघडतील त्यावेळी हाती असणारा जगभक्ष आणि या जगभक्षका करवीत तुमचा मृत्यू. हे शब्द तुझ्या मुखातून बाहेर पडले. बरोबर आनंद निर्माण झालाय. मनात एकच उद्देश या त्रिकंडावर सत्ता प्रस्थापित दानवाला करायचंय आणि ती करण्यासाठी एकच मार्ग शांत वर्तनाचे करून भक्तांच्या जीवनात आई न मागता वरदान दिलं. बरं इथं तू चुकली. बरोबर आहे. कारण या कृतीचा तुला पश्चाताप होईल. शिवानं डोळे उघडताच आमचा मृत्यू होणार आहे. यदा कदाचित बरं यानं डोळे उघडले बंद करण्याचं सामर्थ्य तुम्ही बोलता बोलता काय म्हणालात? आम्ही तुझी भक्ती न करता तू आम्हाला आशीर्वाद दिला याच्याची मुळाची कारण आहे. या विश्वात नवविधा भक्ती आहे आणि त्या नवविधा भक्तीमध्ये
सिनेमा जगात फार मोठं आहे. या शिवाला ओळखण्याची पात्रता फक्त या मायेत होती, म्हणून या मायेने यांच्याशी विवाहबद्ध झाली आणि संसार सुखाचा केलाय. त्या देवाचं मी भजन पूजन करा. यहोलोकी सौख्य आणि परलोकी साहित्य पदाची मुक्तता तुम्हाला नक्कीच प्राप्त होईल. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हरी ओम. शिवशंकरा शिवशंकरा हा भवसागर